जपते तुला डोळ्यात स्वप्न तिचं, दोन ओठ एक गीत, मिळला दुहेरी गोफा अलवार साजणू, एकाच रंगातले आम्ही इंद्रधनू. हो सुटती न हाते वो वादळे कितीही, जीवा भावाच्या सख्या अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी, अशा आम्ही दोघी. सो मीरा, तुला मी पसंत, राईट? तुमचं काय? ऍक्च्युली ती मला खूप पसंत आहे. मुलाकडून तर होकार आलाय, पण तू सुद्धा मनापासून होकार दिलायस ना? मुलाचं म्हणशील तर ताईला मुलगा चांगलाच आवडलाय, पण पहिल्या भेटीतच मत बनवायचं की नाही मला माहित नाही. आणि स्पेशली आपण जर एखाद्या बरोबर जन्म काढणार असलो तर त्याला 3-4 वेळा तर भेटलंच पाहिजे ना. एक्स्ट्रीमली सॉरी 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 रिअली सॉरी श्रीथोड, एक्स्ट्रीमली सॉरी. तू बोलू नको माझ्याशी. मी पाऊण तासापासून तुझा वेट करते इथे. आय सेड आय एम सॉरी. आणि माझी धावपळ चालू आहे, तुला माहिती नाही का? आणि तसंही मी कुठेही असलो, काही करत असलो तरी माझं हे फुलपाखरासारखं मन तुझ्या आजूबाजूलाच बागडत असतं, हो की नाही? अच्छा ठीक आहे, आता लाडात येऊ नकोस. सांग कुठे होतास? खरं सांगू? हो. काय तुझ्या बापाला, तुझ्या डॅडला सेटल जावंही पाहिजे. त्यामुळे शॉर्टकटनी काही काय पैशाची काही व्यवस्था होते का ते बघायला गेले. एकदा काय पैशाची व्यवस्था झाली की माझा बिझनेस किक स्टार्ट होईल, त्याची धावपळ चालू. एकदा का मला पैसे मिळाले की माझा बिझनेस स्टार्ट होईल, मग मी कोणाचा असणार आहे? तुझा, हो की नाही? लग्न ठरलं. अरे वा, दुसरं लग्न करतेस तू? येतं का, वाजवता येतं का? तुम्ही काय फालतू जोक करताय? तुमच्या जोकवर तुम्हाला तरी हसू येतंय का? अगं मला तर 24 तास हसू येतात, तुला कळणार नाही ते. जाऊ दे. कळतंय मला, मला हसत असता हे कळतंय मला. ते नाही. हा हसा हसा. आज मी आनंदी आहे. मिरेचं लग्न ठरलंय ग बाई. वा, अजून देण्या घेण्याचं बाकी आहे, बोलणं चालू आहे. मी काय म्हणते, आनंदाशी जरा बोला ना. काय ना, उत्साहाच्या वरात मुलाकडचे जे मागते ते देऊन टाकेल तो. हो, दादाला चांगली समज आहे, त्याला मी सांगायची काही गरज नाही. आहे समज आहे, माहितीये मला, पण मुलींसाठी एवढा हळवा आहे ना तो कर्ज बिर्ज काढेल. आणि फ्लॅट गहाण टाकून कर्ज काढेल म्हणून घाबरलीस ना तू? हे बघ कमू, हे दोन्ही फ्लॅट आनंदचे आहेत, स्वतःच्या कमाईतून घेतलेले. त्यातला एक फ्लॅट त्यानं आपल्याला अगदी नॉमिनल भाड्यात दिलाय, हा त्याचा चांगुलपणा आहे. पण म्हणून या फ्लॅटवर आपला अधिकार किंवा हक्क आहे असं वाटून घेऊ नकोस. मनात मांडे खाऊ नकोस बाई. हो माहितीये मला. मला नका शिकवू. माझ्या दादानी कष्ट केले, 2-2 फ्लॅट घेतले. तुम्ही काय केलं? वाचा, पेपर वाचा. शिकवतायत मला. मी धडपडते, त्यातलं एक फ्लॅट तरी माझ्या अथर्वला मिळेल. ओ, तो डाल में ये काला है. तू बसतोस का जरा? मी काय म्हणते, घुसले परत पेपर मध्ये. काय गाडून ठेवले ते पेपरात? असे गुंग झाले तसा स्वतःच फोटो छापून आलाय. माझा फोटो कोण छापणार? अगं मेल्यानंतर फोटो छापायचा तरी पैसे द्यावे लागतात तिथं. नाही, मृत्यूनंतर पण जर पेपरात फुकट फोटो छापून यायचा असेल तर डेट सेन्सेशनल लागते. म्हणजे कसं की 3ऱ्या माळ्यावरून उडी मारलीये खाली किंवा फास लावून घेतलाय काइंड ऑफ. अरे नालाय का, तुझ्या जिभेला काही हाड रे? बापाला मरणाचे धडे देतोस? मारू तुला.
अगं मी काय धाक दाखवणार त्याला, मी आधी धाकातून बाहेर पडायला हवं ना त्यासाठी. कळलंय मला या घरात माझी अजिबात किंमत नाहीये. मी एकटीच धडपडते मरते या घरासाठी, पण कौतुक सोडाच कदर सुद्धा नाहीये. मी जातेच. काय बघता? जाणारच ना तू? सद्गुरू सद्गुरू. मिहीर, काही बिनसलंय का तुझं? नाही काय नाही. अरे मग दिवसभरात काय घडलं हे सांगायला भेटला नाहीस तुम्हाला? मधुरा आणि तुझ्यामध्ये काही बिनसलंय का? नाही म्हणजे तुम्ही भेटणार होतात ना आज? आई भेटलो, पण तो आदित्य आला मध्ये. आदित्य? कोण आदित्य? तुला सांगितलं ना त्यांच्या घरी पीजी म्हणून राहायला आलाय तो. ओ आदित्य. एक काय रे, चांगलाय का तो? फार चांगलाच आहे. म्हणजे डायरेक्ट कॉम्पिटिशन? हा आई प्लीज बोर नको ना करू. जोक सपाट मिहीर. हे बघ, तू मधुराला प्रपोज कर. नाही, लग्नाची घाई नाहीये. दोघेही चांगले सेटल व्हा आणि मग लग्नाचा विचार करा. पण एंगेज झालात ना तर खूप फरक पडेल रे. आई हे मलाही कळते, पण तिच्या मनात प्रेम आहे की मैत्री हे कळत नाही मला. काय करू मी? आय अंडरस्टँड. ए बरं मिहीर, मधुराची ती बहीण मीरा, तिला ते बघायला आले होते, त्यांच्याकडनं होकार आला का? हो. अच्छा, म्हणजे आता मधुरासाठी तळ बघायला सुरुवात करते ही लोक. आणि दुसरा कोणी? मिहीर, हे बघ, तुला घाई करायला हवी आता. पण ती नाही म्हणाली तर? यार मधुरा पार माकड केलंय माझं. मामा, हे काय रे सगळे पॉलिसीज, ऍफिडेव्हिट, हे सगळं का काढून बसलंय? काही नाही, असंच काय. सतत माझ्या लग्नाच्या खर्चाची जुळवाजुळव करत असतोस ना मामा. अरे माझे सगळे पगार साठवलेलेच आहेत. तू काही खर्चच करू देत नाहीस आम्हाला. आणि हे बघ, माझे सेव्हिंग्सच वापरायचे लग्नासाठी. माझ्या बहिणीसाठी मला काही करता नाही. या पैशामुळेच तिने बघ, आयुष्यात ना तुला काही कमी पडता कामा नाही. बस हे सगळं सेव्हिंग आहे ना, हे तू तुझ्याजवळच ठेव. लग्नानंतर नवऱ्यापुढे हात पसरण्याची पाळी येता कामा नाही तुला. आणि तुझं काय? स्वतःच्या आयुष्याचा काही विचारच करणार नाहीस का तू? आमच्यासाठी म्हणून लग्नही केलं नाहीस तू मामा. उद्या तुला काही दुखलं खुपलं तर ओठ मिटून गप्प बसशील, पण आम्हाला काही कळू देणार नाही. त्यासाठी तरी हे पैसे नकोत का तुझ्या हाताशी? अगं हे माझ्या एफडीच आहेत ना, आणि तू त्याची काळजी करू नकोस. तू शांत झोप आणि स्वप्न पहा संसाराची. स्वप्नांपर्यंत पोहोचवलंच रे मामा तू आम्हाला. नाहीतर आई बाबांनंतर तिथेच कुठेतरी मजुरी करत राहिलो असतो आम्ही. आणि का ग मीरा, असं परक्यासारखं नको बोलूस का राजा. माझ्या सख्या बहिणीचं लेकरू आहेस तू, माझ्याच रक्ताचं आहे. तुमच्याशिवाय दुसरं मला कोण आहे? हे सगळं आहे ना, हे सगळं तुमचंच आहे.
आणि त्यातच मला समाधान आहे. हे बघ, तू आता जाऊन शांत झोप. तू पण आता आवर आहे सगळं आणि लवकर झोप. हो, अशीच हसत राहा. आणखीन काही नकोय मला. काय इथे झोपले? कमू. स्वामी. नोकरी. इथे बसणं शक्य नाही. तू कधी आलीस? आता सर चंद्री लागली होती ना तुझी, म्हणून हाक नाही मारली. इतकं काय बघत होतास आकाशात? स्पेसिफिक असं काहीच नाही. मला आवडतं आकाशातल्या तारांकडे बघायला. त्यांच्याकडे बघता बघता ना अशी वेगवेगळी चित्र तयार होतात. काइंड ऑफ माझ्या स्वप्नातील दृश्य. किती छान. त्या दिवशी तू म्हणाली होतीस ना, पहाटे इथे आल्यावर गावच्या शेतात आल्याचा फील येतो. माझंही तसंच आहे. मी आमच्या घरच्या टेरेसवर जाऊन ना तासन तास आकाशातल्या तारांकडे बघत राहतो. किती मस्त वाटतं माहितीये. वाटतं की आकाश अलगद खाली झुकलंय आणि तारे आपल्याशी बोलतायत. बोलतातच ते. त्यातून तर आज पौर्णिमा आहे. बेल वाजते ह्या पोराचं लक्ष नाही. काय ग बाई हा अथर्व, एवढ्या रात्रीचा कोणाचा फोन येतो याला?
स्वतः झोपला असेल कुंभकर्णासारखा. आम्ही आहोतच ह्याच्या दिमतीला. अरे मुला बंद कर रे, मूर्खाचा बाजार नुसता. हा यांचे फोन वाजतात, आमच्या झोपेचं खोबरं स्वतः झोपले ढाराढूर. हो बाई, हा एकटाच झोपलाय, दुसरा कुठे गेला? अथर्व, हे अथर्व, अरे आदित्य कुठे आहे? अरे आदित्य कुठे आहे? अगं बाई, कुंभकर्ण आहे हा. काय करायचं? दुसऱ्याचं पोर जीवाला घोर. कुठे गेला असेल हा एवढ्या रात्रीचा? तुला माहितीये, पौर्णिमा माझा वीक पॉइंट आहे. तासन तास चंद्राकडे पाहतच राहावंसं वाटतं. पण खरं तर तुला सूर्याकडे पाहत राहावं वाटलं पाहिजे ना. का? अरे नाव आदित्य आहे ना तुझं. हो. आदित्य, सूर्य. हे कधी लक्षातच नाही आलं माझ्या. तुझा सेन्स ऑफ ह्युमर इतका चांगला असेल असं वाटलं नव्हतं मला. सॉरी. नाही, आय मीन इट्स ओके, इट्स ओके. विशेष काही चुकलं नाहीये तुझं. जनरली मी अशीच असते ना. ते पण हसू छान दिसतं तुझ्या चेहऱ्यावर. नेहमी असलं तर बरं वाटेल. तारा, विश मागतेस? तुझा विश्वास आहे याच्यावर? माहित नाही, पण खरं तर मधुराबद्दल एखादी विश मागायची असेल तर कोणतंही निमित्त चालतं मला. खूप प्रेम आहे ना तुमचं एकमेकींवर? खूप. मी मधुरासाठी काहीही करू शकते. ते जाणवते तुझ्या वागण्यावर. ऍक्च्युली तू जबाबदार आहेस ना, म्हणूनच मधुरा इतकी मोकळी आणि खेळकर आहे. मधुराच्या मनावर कोणत्याही प्रकारच्या दुःखाची छाया कधीच पडू नये असंच वाटतं मला. तुला माहितीये, तिला असं हसताना नाचताना पाहिलं ना, मला इतका आनंद होतो. जगातली कोणतीही गोष्ट तो आनंद मला देऊ शकत नाही. खूप हुशार आहे माझी मधुरा. कविता पण करते. नाही, मधुरा कविता करत नाही म्हणजे तू कविता करतेस, राईट? नाही नाही, मला काही कविता वगैरे लिहिता येत नाहीत. मी तर वाचली पण आहे. काय? हा म्हणजे पूर्ण नव्हती ती, पण आत्ता पूर्ण करून दाखव. अरे मी खरंच कविता नाही करत, खरंच. हात कसा मी घेऊ हाती, अनोळखी स्वप्नांच्या वाटा. ऋतेल का हृदयात तुझ्याही, पायी ऋतता माझ्या काटा. या ओळी वाचल्या येते, पुढच्या ओळींबद्दल उत्सुकता. पण मला नाही येत कविता करता. खरं? ओके. तारे वारे चंद्र चांदणे, तुझ्याच साठी उंजळीत या. कशी पटावी ओळख मनीची, अनोळखी रे सगळ्या लाटा.